अमरावती शहरातील नजूल भागामध्ये अनेक नागरिकांनी विनापरवानगीने लपून छपून नळ जोडणी घेतलेली आहे। यामध्ये शासनाच्या नियमांचा भंग करून नळ जोडणी करण्यात आलेली आहे। मात्र परवानगी घेऊन घरात नळ जोडणीकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये एक अंध व्यक्ती मात्र परवानगी घेऊन आपल्या घरामध्ये नळ जोडणी करण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयामध्ये एका अंध व्यक्तीने अनेकदा चक्रा मारल्या। विशेष करून या 65 वर्षीय अंध व्यक्तीने परवानगीकरिता लागणाऱ्या सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा सुद्धा केला असताना येथील कर्मचारी त्यांना नाहक त्रास देत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी विदर्भ न्यूजकडे व्यक्त केली। माझं नाव विवेक शामराव डिपटे, माझे वडील श्याम रामराव डिपटे हे दोन्ही डोळ्यांनी अंध असून मी मालटेकडी व कटोरा इथे 15 ते 20 दिवसापासून नळ कनेक्शन घेण्याकरिता येत आहे। तरी सदर मला खोटी माहिती देऊन कधी मालटेकडी इथे या, रताळकर साहेब इथे आहे, पुन्हा खोटी माहिती देऊन कटोरा इथे जा। मी माझ्या वडिलांना घेऊन इथे तिथे फिरत आहे, तरी माझ्या वडिलांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, तरी मी माझ्या वडिलांना घेऊन येत आहे, तरी हे कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही। किशोरनगर येथील रहिवासी असलेले श्यामराव डिपटे असे 65 वर्षीय दिव्यांग व्यक्तीचे नाव आहे। त्यांचा मुलगा विवेकने 20 दिवसांपूर्वी अनेक कागदपत्रे घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये त्यांचा मुलगा गेला होता। मात्र त्यांना तेथील कर्मचारी यांनी आणखी कागदपत्राची मागणी केली। त्यातच असेसमेंट, ना हरकत प्रमाणपत्र, मालमत्तेचा कराची पावती आणि इतर कागदपत्रे घेऊन आल्यानंतर सुद्धा त्यांना घरमालकांना घेऊन येण्यास सांगण्यात आले। नंतर विवेकने आपल्या दिव्यांग वडिलांना घेऊन सुद्धा आले। येथील कर्मचारी अरविंद जवळजाळ यांनी पुन्हा त्यांना कठोरा येथील कार्यालयामध्ये बोलविले। सतत चक्रा मारून सुद्धा त्यांना त्रास दिल्याचा आरोप विवेक डिपटे यांनी केला आहे। याची माहिती विवेकने विदर्भ न्यूजला दिली। विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींनी तात्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यालय गाठले। त्याचवेळी येथील कर्मचारी अरविंद जवळजाळ तिथून पसार झाले। आता जेमतेम उन्हाळा सुरू झाला आहे, त्यातच अमरावती शहरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात म्हणावे तसे पाणी मिळत नाही आणि नियमानुसार परवानगी घेण्यास आलेल्या दिव्यांग व्यक्तीला हे कर्मचारी विनाकारण त्रास देत असेल तर या वृत्तीला काय म्हणावं। प्रदीप इंगोलेसह अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।